सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे फेब्रुवारी 2023ची, म्हणजे मागील वर्षाची ही कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे. याची उत्तरे कशी लिहायची ते आपण आता पाहणार आहोत. 3 तासाचा वेळ आहे आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका, एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही अभ्यास करा. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका यावर्षी बोर्डची असणार आहे. कृतीपत्रिकेसाठी सूचना महत्त्वाच्या आहेत, वाचून फॉलो करायच्या. 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. म्हणजे जे चौकटी करायच्या, चौकोन करायचे ते पेन्सिल किंवा पेन वापरू शकता. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन म्हणजे शुद्ध लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, कारण मराठी विषयाचा हा पेपर आहे. शुद्ध लेखनाचा विचार करून लिहायचं आहे व्यवस्थित. चला तर पाहूया आपण मागील वर्षाची ही बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे फेब्रुवारी 2023ची. उत्तरे कशी लिहायची ते आपण पाहूया. विभाग पहिला आहे गद्य, म्हणजे धड्यांचा विभाग आहे आणि त्याला 20 गुण आहेत. कृती पहिली अ. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता उतारा पुढच्या स्लाईडवर आहे, त्याच्यासाठी 8 गुण आहेत, म्हणजे अ कृतीला 8 गुण आहेत. 1. लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती, तिथे 2 लिहायच्यात. इथे एक उत्तर लिहायचं आहे आणि इथे एक उत्तर लिहायचं आहे. ते पाहूया. लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती मध्ये लिहायचं, तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो आणि पकडू गेलात की हातातून निसटतो. याला गुण आहेत 2. एवढे 2 चौकटीत 2 उत्तर लिहायची. दुसरी कृती आहे, त्यामध्ये कृती आहे आनंदविषयी उतारात आलेली काव्यपंक्ती. आनंदाच्या विषयी कोणती काव्यपंक्ती आलेली आहे. आणि दुसरं आहे प्रस्तुत काव्यपंक्तीविषयी लेखकाने व्यक्त केलेले मत. आपण उत्तर पाहूया. आनंदाविषयी उतारात आलेली काव्यपंक्ती आहे, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, या कवितेच्या ओळी आलेल्या आहेत. आणि त्याविषयी लेखक म्हणतात, ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. ही 2 चौकटीमध्ये उत्तरं लिहायची, त्याला 2 गुण आहेत. म्हणजे ह्या 4 चौकटीत 4 उत्तरं लिहिले की 4 गुण मिळतील. आता पाहूया आपण आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातला हा उतारा. आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, हे एक उत्तर सापडलं आपल्याला पण चौकटीतलं. ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे, हे एक उत्तर सापडलं. आनंदाची गंमत कशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की तो हातातून निसटतो, हे एक उत्तर सापडलं इथे या ओळीमध्ये. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो, जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो. आनंदाच्या बाबतीत कळसा काखीत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हे मात्र खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. हा परिच्छेद आहे. यावर 3री स्वमत अभिव्यक्तीची कृती दिलेली आहे, त्याला 4 गुण आहेत. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा किंवा आनंदाची तुमची संकल्पना तुमच्या शब्दात लिहा. आता दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे 4 गुणांच्यासाठी. स्वमत अभिव्यक्तीची कृती पाठाच्या आधारे किंवा या परिच्छेदाच्या आधारे लिहायची. आपण पाहूया उत्तर. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. आता मी जे इथं उत्तर घेतलेलं आहे यापेक्षा वेगळं आणखी तुम्ही लिहू शकता, कारण ती स्वमत अभिव्यक्ती आहे. खऱ्या आनंदाचा म्हणजे शाश्वत आनंदाचा उगम हा आत्म्यातच होत असतो. खोटा आनंद म्हणजे शारीरिक किंवा मानसिक स्तरावरील क्षणभंगूर आनंद हा बाह्य वस्तू, व्यक्ती किंवा घटनांमधून प्राप्त होतो. खऱ्या आनंदाचा उगम प्रेरणेने निर्माण होणारी भावना, विचार, समज, वाणी आणि कृती यात आहे. आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण इच्छा कधीच संपत नाहीत. एक इच्छा पूर्ण होताच दुसरी जागृत होते. आयुष्य असेच पुढे जात राहते. तर बाह्य जगाचा आनंद हा क्षणिक भ्रम आहे.
या जगात सर्व काही नाशवंत आहे. एक ना एक दिवस आपण स्वतः मृत्यूला बळी पडू आणि आपल्या सर्व प्रिय वस्तू या जगात सोडून जाऊ. आता प्रश्न असा आहे की योग्य प्रकारच्या इच्छेसाठी काय आवश्यक आहे. प्रथम आपण आपले ध्येय निवडले पाहिजे आणि योग्य ध्येय म्हणजे भगवंताची प्राप्ती करणे, तुमचा आत्मा भगवंताशी जुळवून घेणे. आज मानवी जीवन भूतकाळाच्या तुलनेने इतके सोपे आणि सोयीस्कर झाले आहे. आज माणूस लाईट, पंखा, एअर कंडिशन, फ्रीज, हीटर यांचे फक्त एक बटन दाबून आपली खोली प्रकाशमय, थंड किंवा गरम करू शकतो. एका क्षणात हजारो मैल दूर असलेल्या देशात बसलेल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी मोबाईल फोनद्वारे बोलतो आणि त्याच्याच बेडरूममध्ये झोपून टी व्हीच्या माध्यमातून हजारो मैल दूर असलेल्या दुसऱ्या देशात खेळ पाहण्याचा आनंद घेतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की इतके आरामदायी आणि सोपं जीवन असूनही आज मानव पूर्वीपेक्षा जास्त दुःखी आहे आणि अस्वस्थ आहे. पूर्वीपेक्षा जास्त लोक उच्च रक्तदाब आणि तणावाने ग्रस्त का आहेत. पूर्वीपेक्षा जास्त आत्महत्या का होतात. मोठमोठे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आयुष्य का संपवतात. याचा विचार केला तर लक्षात येईल की आज एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सुखाचा अभाव निर्माण झाला आहे किंवा दुःखाला जास्त महत्त्व देऊन त्याने स्वतःला कोणताही अर्थ नसलेल्या आनंदापासून वंचित ठेवले आहे. त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आनंदी न राहता जे नाही त्याबद्दल नाखुश राहतो. तात्पर्य आपला आनंद आपल्याच अंतरंगात दडलेला आहे. किंवा कृती दिलेली आहे. आनंदाची तुमची संकल्पना तुमच्या शब्दात लिहा. आजच्या धकाधकीच्या व भौतिक सुखाच्या मागे धावणारा प्रत्येकजण आनंदाच्या शोधात व्यस्त आहे. आनंद खरोखर असतो की ती फक्त एक संकल्पना आहे याचा विचार आपल्याला सर्वप्रथम करावा लागेल. असा विचार पुढे नेताना सुख, दुःख आणि आनंद अशा तिन्ही व्याख्या एकदम सविस्तर जाणून घ्याव्या लागतील. आपल्या जीवनाचा उत्तम अनुभव हीच आनंदी जीवनाची कसोटी आहे. आपल्या कर्मानुसार आपल्याला परिणाम मिळत असतात. जर आपले कर्म चांगले केले तर चांगले परिणाम आणि वाईट कर्म केले तर वाईट परिणाम मिळतील. त्यामुळे अशा सुखद अथवा चांगल्या परिणामाची अनुभूती म्हणजे आनंद म्हणता येईल. आनंद हा परिणाम स्वरूप मिळत असतो. त्यामुळे आपण कोणती कृती करून आनंद मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. फिरणे, खेळणे, जेवणे, काम करणे, वस्तू आणि पैसे प्राप्त करणे, तसेच नाती, मैत्री, प्रेम सांभाळणे अशा बाबी करण्यात मनुष्य व्यस्त असतो. या सर्वांची समज वाढत जाते म्हणजे जीवनात आनंद निर्माण होत असतो. आपल्या सवयी या सुखद परिणाम निर्माण करणाऱ्या असल्या पाहिजेत. एकदा सुखद परिणाम आला की तशा कृतीतून आनंद निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. या उलट आपल्याला दुःखी कष्टी बनवणाऱ्या कृती न करणे म्हणजेच आनंदाचे अनुभूती सातत्याने घेत राहणे होय. आनंदी राहणे हे कोणी कोणाला शिकवू शकत नाही. आनंद ही आंतरिक अनुभूती असते. आपल्याला जीवनात समाधानी वृत्ती आणि शांतता अनुभवता येत असेल तर आपण आनंदी आहे असे म्हणता येईल. या उलट शरीर, मन आणि भावना या स्तरावर आपण जे सुख अनुभवत असतो ते क्षणिक असल्याने त्याला आपण आनंद म्हणू शकत नाही. असे म्हणतात की दुसऱ्यासाठी जो काही चांगले काम करतो तो खरा आनंदी होतो. समाजसेवक हाच खरा आनंद मिळवतात. दुसरी कृती आहे आ. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत. उतारा पुढच्या पानावर आहे. 1. लेखकाने शक्ती प्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या. इथे 2 उत्तरं लिहायची आहेत. य आणि र मध्ये 2 चौकटी 2 गुण आहेत. कोणत्या धमक्या दिल्या पुढच्या दंतकथा हा जो पाठ आहे त्यातला उतारा आहे. उत्तर आहे दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन अशा धमक्या आहेत. 2. दंतवैद्याने केलेल्या 2 क्रिया त्याला 2 गुण आहेत. इथे 1 क्रिया लिहायची आणि इथे 1 क्रिया लिहायची 2 चौकटीमध्ये. एक आहे या हिरड्यात इंजेक्शन दिले आणि लिहिलं या दात उपटला. आता दंतकथा या पाठातला हा परिच्छेद आहे. दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन देऊन इतका लिहिलया दात उपटला की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. इथे 1 उत्तर मिळाले. हिरड्यात इंजेक्शन दिलं आणि लिहिलया दात उपटला. दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडण्याच्या वेळी दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन अशा माझ्या शक्ती प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. इथे 1 उत्तर आहे. दात उपटून हातात ठेवीन आणि दात घशात घालीन. त्यांना काहीच अर्थ नव्हता. याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. दंतवैद्याने हात दाखवला. हाच दात दाखवला. हाच तो खलदंत. ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट, तुला हेच शासन योग्य आहे असे मी उरलेले दात ओठ खाऊन मनाशी म्हणालो.
आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत, पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. या विचाराने मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला. पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातून ओरडून 4-5 शेजाऱ्यांना सांगितले की तो तुम्हाला जागवणारा दात गेला, यापुढे दंतसप्ताह नाही. तिसरी कृती आहे स्वमत अभिव्यक्तीची 4 गुणांच्यासाठी. यापुढे दंतसप्ताह नाही. लेखकाच्या या विधानाची कारणमीमांसा तुमच्या शब्दात करा किंवा दातदुखीच्या कथा व्यथा सोदाहरण लिहा. दोन्हीपैकी एक कृती सोडवायची आहे. आणि महत्त्वाची सूचना, या चॅनलवर मी अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर तुम्ही या चॅनलची प्लेलिस्ट पहा. 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर तसेच प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देखील आहेत. त्या एकदा पाहून घ्या. प्लेलिस्ट पाहिली म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठला विषय कुठला व्हिडिओ उपयोगी होत होते. आवडलेल्या व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, कारण तुमचा प्रतिसाद तुमची कमेंट अतिशय प्रेरणादायक वाटते. अशाच आणखी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देखील मी घेऊन येईल. पाहूया कृती 4 गुणांच्यासाठी. यापुढे दंतसप्ताह नाही. लेखकाच्या या विधानाची कारणमीमांसा तुमच्या शब्दात करा. यापेक्षा वेगळं उत्तरे तुम्ही लिहू शकता. दातदुखीच्या प्रसंगातील लेखकाचे निरीक्षण अतिशय उत्तम व बहारीचे आहे. ते इतके अचूक आहे की आपल्याला स्वतःचीच दातदुखी आठवू लागते. लेखकाची दातदुखी सुरू होताच शेजारी पाजारीही जमत असत. चौकशी करत कोणते उपचार कसे करावेत याविषयीचे सल्ले देत असत. मात्र लेखकाची दातदुखी तात्पुरती कमी होई व नंतर पुन्हा दातदुखी सुरू होत असे. त्यामुळे शेवटी लेखक दंतवैद्याशी चर्चा करून दात काढून टाकण्याचा निर्णय घेतात. दंतवैद्याबद्दल मनात भीती वाटत असली तरी दंतवैद्याने सहजपणे काढून टाकलेला दात पाहून लेखक आश्चर्यचकित झाले. आता मात्र पुन्हा दाताला ठणका लागणार नाही, उपचारासाठी पुन्हा दाताखाली बोळे धरावे लागणार नाहीत आणि बायकोचा उपदेशही ऐकावा लागणार नाही. या विचाराने लेखक आनंदी झाले. लेखक घरी आनंदात आले आणि शेजाऱ्यांना आपल्या दारातूनच ओरडून सांगितले की रात्री तुम्हाला जागवणारा दात गेला, यापुढे दंतसप्ताह होणार नाही असे ओरडून सांगितले. याचे कारण म्हणजे लेखकाची दातदुखी सुरू झाली की शेजाऱ्यांचेही जागरण होत असे. अशा प्रकारे आपल्या दाताविषयी लेखकाने शेजाऱ्यांना ओरडून सांगितले. पुढची कृती आहे किंवा दातदुखीच्या कथा व्यथा सोदाहरण लिहा. दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडे असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली तर मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले तर बरे वाटते. दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी येत नाही. दातदुखी दाढदुखी यांचे ठणके जीव घेणे असतात. आपल्या दाढीच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घालीत आहे असे वाटते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे बरे वाटते, पण तेवढ्याने जीव घेणे ठणके थांबत नाहीत. प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ते डोके फोडून बाहेर पडेल असे वाटत राहते. दिवस कसाबसा जातो, पण रात्री मात्र छातीत धडकी भरायला सुरुवात होते. आता रात्री दात ठणके मारू लागले तर या कल्पनेने जीव अर्धमेला होतो. ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंबा मारण्याखेरीज आपल्या हातात काही राहत नाही. रात्री वाहन मिळत नाही, डॉक्टरांचा दवाखाना बंद असतो, हॉस्पिटल कुठेतरी दूर असते. त्यामुळेच भीतीने जीव अर्धा गेलेला असतो. पुढची कृती आहे खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता हा जो उतारा आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो. त्याला 4 गुण आहेत. 1. लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे 2 उत्तरं लिहायची. य आणि र 2 चौकटीमध्ये 2 गुण आहेत. त्याचं उत्तर आपण पाहूया. य मध्ये लिहायचं महत्वाकांक्षा आणि यश आणि आत्मविश्वासाचे प्रतीक. आपण पुढच्या पानावर पाहूया. परिच्छेद. मी वेड्यासारखी समुद्र पाहत राहायची, कधी सकाळी तर कधी चांदण्या रात्री. पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा. कसं थंड शांत वाटायचं. मनातले सगळे विकल्प लयाला गेले असायचे. अवघं अस्तित्व निरामय होऊन जायचं. आपण आणि हा अथांग पसरलेला समुद्र. बाकीची जाण मिटलेली असायची.
अशी अभूतपूर्व शांतता मी पूर्वी कधी अनुभवली नव्हती. मुरुडच्या समुद्रानं मला बांधून ठेवलं. मी लिहायला लागले. यामागे मुरुडच्या समुद्राची फार मोठी प्रेरणा आहे. पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे महत्त्वाकांक्षा, यश आणि आत्मविश्वासाचं प्रतीक वाटायच्या. इथे एक उत्तर सापडलं आपल्याला 2 चौकटीतलं. तर मागे मागे सरकणाऱ्या लाटा म्हणजे पराभव, अपयश, मानहानी पचवणारी शक्ती. समुद्राच्या पोटात किती काय दडलं असेल, त्यानं किती पचवलं असेल, किती सहन केलं असेल. माणसाच्या मनाचं मला ते दुसरं रूप वाटायचं. समुद्राशी माझा संवाद चालायचा. गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या एका पाठातला हा परिच्छेद. पुढची कृती आहे दुसरी. पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की लेखिकेची होणारी भावावस्था. 2 गुण आहेत तिथे. 2 चौकटीमध्ये 2 उत्तरं लिहायचं इथे उत्तर. सगळा समुद्र ओंजळीत पकडावा, कसं थंड शांत वाटायचं. हे इथे उत्तर आहे. सगळा समुद्र ओंजळीत पकडावा आणि शांत वाटायचं, इथे हे उत्तर आहे. विभाग दुसरा पद्य म्हणजे कवितांचा विभाग आहे आणि त्याला 16 गुण आहेत एकूण. त्यातली दुसरी कृती आहे अ मध्ये. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. रोज मातीत या कवितेवरच्या कृती आहेत आता त्या 8 गुणांच्यासाठी. त्यातली पहिली कृती. कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे 2 गुणांच्यासाठी 2 कामं लिहायचीत. पण आपण जास्ती लिहूया. कोणतीही 2 लिहा तुम्ही. 1 सरी वाफ्यात कांदे लावणे, झेंडूची फुले तोडणे, घरादाराला तोरण बांधणे, ऊसाचे बेणे मातीत दाबणे. या 4 पैकी कुठलेही 2 लिहा 2 गुणांच्यासाठी. पुढची कृती आहे दुसरी. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. 2 गुण आहेत त्याला. पहिले आहे गोंधनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत सजवते. त्याच्यासाठी कोणत्या ओळी आहेत 1 गुणांच्यासाठी आलेले ते आपण पाहूया. म्हटलंय काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. त्याच्यासाठी ओळी कवितेतल्या आहेत 1 गुणांच्यासाठी ओळी आहेत. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. कविता आहे रोज मातीत. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. उन्हातानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. कल्पना दुधाळे यांची कविता. आणि यावर आणखी एक कृती आहे. अभिव्यक्तीची कृती आहे 4 गुणांची. कुटुंबाच्या उदरनिर्वाह करता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा. ती कृती आपण सोडवूया. उत्तर. यापेक्षा वेगळं उत्तरही तुम्ही लिहू शकता. आमच्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या पलीकडे कामगारांची वस्ती आहे. या वस्तीतील काही स्त्रिया सकाळी इमारतीच्या बांधकामात मजुरीसाठी जातात. पहाटे पहाटे आपल्या खोपटात चुलीवर जेवण करतात. जाळाचा धूर घरभर पसरलेला असतो. त्यातही त्या आपल्या लहानग्या मुलांना जोजवत भाजी भाकरी करीत असतात. लगबगीने सर्व आवरून पटकुरात भाकरी गुंडाळून छोट्यांना कमरेवर घेऊन जपाजपा मजुरीसाठी निघतात. कष्टकरी स्त्रिया घाईघाईने कामावर मजुरीच्या ठिकाणी पोहोचतात. ठेकेदाराचा आरडाओरडा सहन करीत लहानग्याला झोळीत ठेवतात. मग रेतीची घमेली डोईवर घेऊन त्यांची मजुरी सुरू होते. न थकता ओझे उचलून शारीरिक दुखण्यांकडे दुर्लक्ष करून इमाने इतबारे दिवसभर उन्हातानात पायऱ्यांवरून चढ उतार करून आपले काम नेटाने करतात. दिवस सरून गेल्यावर जड पावलाने घरी परततात. मिळालेल्या रोजगारातून रात्रीच्या जेवणाचे सामान खरेदी करून घरी येतात. पुन्हा त्यांच्या वाट्याला पेटलेली चूल, रडणारे मूल व आव असलेली भुकेरी तोंडे हेच येते. काही तक्रार न करता निमूटपणे ही कामगार स्त्री आपल्या संसारासाठी हाडाचे काढे करून जगत असते. पुढची कृती आहे खालील ओळींचा अर्थ लिहा 4 गुणांच्यासाठी. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरझरा. सत्व उतारा देऊन अवघा मारिला तमोगुण, अवघा सारिला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत गेली जनार्दने. हे या भारुड आहे विंचू चावला एकनाथ महाराजांचं. त्यावरच्या या ओळी आहेत, त्याचा अर्थ आपण लिहूया.
या विंचवाच्या डंखाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातील तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून द्या, त्याचा त्याग करा. हे दुर्गुण नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे सात्विक गुणांचा अंगारा लावा. या सत्वगुणांच्या अंगाराने विंचू इंगळे रूपी विकार पटकन दूर होतील. अशा प्रकारे सात्विक गुणाचा उतारा देऊन सगळी तामसवृत्ती दुर्गुण दूर केले. थोडीशी ठसठस राहिली आहे ती गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने शांत केली. पुढची कृती आहे ही खालीलपैकी कोणती एक कृती सोडा. दोनपैकी एक सोडवायची. 4 गुण आहेत. काव्य सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. ही सुरेश भटांची गझल आहे. रंग माझा वेगळा त्यातल्या ओळी आहेत. आपण भावसौंदर्य पाहूया, काव्यसौंदर्य पाहूया. समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार रंग माझा वेगळा या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे असे कवीने म्हटले आहे. कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले, जाणीव झाली हे मला कळले नाही, पण मी आयुष्य जगायला लागलो. तथापि माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला. माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली. चारी बाजूंनी या दिशा ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात नि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणते नि जो नीट पाहतो त्याला जग आंधळा म्हणते. ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे. जिथे जिथे अंधार आहे, दारिद्र्याचा काळोख आहे, अशा नैराश्याच्या काळ्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. माझ्या विचारांना दिव्य तेज आहे. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी स्वतःसाठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करत नाही. किंवा 4 गुणांच्यासाठी रसग्रहण करायचं आहे. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. या कवितेचं रसग्रहण करायचं आहे. पाहूया आपण. आशय सौंदर्य. समुद्र कोंडून पडला या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी समुद्र हे अथांग जीवनाचे रूपक घेऊन महानगरी जीवनाची मूल्यहीनता आणि संवेदनशीलता प्रकर्षाने दाहक शब्दात मांडली आहे. या संदर्भात उपरोक्त ओळीत समुद्राची असहाय्य हतबलता अधोरेखित केली आहे. काव्यसौंदर्य. माणुसकीहीन झालेल्या शहरी जीवनाचा विचार करून समुद्र बेचैन होतो. मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो. शहरातल्या रस्त्यांवरून विमनस्कपणे हिंडतो. वस्त्यांमधून पायपीट करतो आणि अखेर उशिरा रात्रीपर्यंत स्टेशनवरल्या एकाकी बाकड्यावर बसतो. समोरच्या गाड्यांची रहदारी निमूटपणे पाहत असतो. भाषिक वैशिष्ट्ये. या कवितेत कवीने मुक्त छंद योजला आहे. कवीने मुक्त शैलीतील विधानात्मक मांडणी करून महानगरीय वैफल्यग्रस्तता शब्दातून दर्शवली आहे. महानगरीय संवेदनेची ही मराठी कविता शहरी संस्कृतीचे दर्शन सार्थपणे घडवते. विभाग क्रमांक 3 साहित्य प्रकार आहे कथा. कथेवर 10 गुण आहेत. कृती क्रमांक 3 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण आहेत. त्यातली 1 नंबरची कृती. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1 कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचण्यामागील कारण लिहा. 1 गुणांच्यासाठी आहे. आणि दुसरं आहे कथेतील भाषा योजनेचे घटक लिहा. आपण उत्तर पाहूया. पहिल्याचं उत्तर आहे कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो, त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. आणि दुसऱ्याचं उत्तर आहे कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केलेली असते. आता कथा परिचय पाहूया आपण. तो परिच्छेद आहे, यातच उत्तरं असतात. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो, त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनातूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो. मग तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात.
पात्रांच्या स्वभाव धर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. आता यावर आणखी कृती विचारलेली आहे. दुसरी, कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहा. 2 गुणांच्यासाठी उत्तर लिहायचे. त्याचं उत्तर आहे, कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानक प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभाव धर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. यामध्ये इथे उत्तर आहे या दुसऱ्या कृतीचं. हे उत्तर लिहायचं. ते मी खाली पण घेतलेलं आहे. कृती दुसरी आहे आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 गुण आहेत, म्हणजे एका कृतीला 3 गुण. 4 पैकी 2 सोडवायचे. अणू व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा. बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा. अणूच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन करा. बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दात व्यक्त करा. 4 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण आहेत. अणू व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा. अणू व सुनीताचं नर्स आणि रुग्णाचं नातं होतं. नर्स म्हणून अनु 5 वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. 1.5 महिन्यापूर्वीची कथा आहे. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझी ड्युटी होती. तिथं खरं तर मला उभं राहवत नाही, पण ड्युटी आली की टाळता येत नाही. एके दिवशी सकाळी एक 8-9 वर्षाची मुलगी ॲडमिट झाली होती. तिची आशा सगळ्यांनी सोडलेली होती. मुलीबरोबर तिची आई, मावशी आणि बिल्डिंगमधल्या 10-12 बायकांचा घुळका होता. त्या सगळ्यांना मी बाहेरच्या बाहेर थोपवलं. मग भराभरा आमच्या हालचाली सुरू झाल्या. पायाला हाताला नळ्या लागल्या. ब्लड ट्रान्सफ्युजन, सलायन याशिवाय ऑक्सिजन पण लावलं. हे सगळं अर्थात नातेवाईकांच्या समाधानासाठी आणि नशिबाचा 1% भाग असतो त्यासाठी. पोरगी नक्षत्रासारखी होती. तिच्यासाठी माझीही एकीकडे प्रार्थना चालली होती. ती पोरगी मधून मधून डोळे उघडायची आणि क्षीण आवाजात सांगायची, या नळ्या काढा. दिवसभर हे चाललं होतं. तिच्या यातना बघवत नव्हत्या. या नळ्या काढा म्हणून तिचा जप चालला होता. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. ते म्हणाले फार तर 3-4 तास काढेल. मग म्हणालं, असंच जर असेल तर शेवटचे काही तास तिला सुखानं तरी जगू दे ना. तिच्या नळ्या काढते मी सगळ्या. डॉक्टर म्हणाले फक्त ऑक्सिजनची ठेव. मी एक नळी काढून टाकली. तिनं डोळे उघडले. क्षीण पण लहान आवाजात ती म्हणाली, ताई थँक्यू. मी तिला म्हणाले, बेटा लवकर बरं व्हायचं. ही एवढी नळी मात्र काढायची नाही हं. मी उद्या भेटेन. तुझ्यासाठी गंमत आणीन. तिनं मान हलवली. दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर गेले आणि ती गोड पोरगी आदल्याच दिवशी गेली होती. दुसरी कृती आहे, बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा. बोर्डिंगातल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती. त्याप्रमाणे मुलांचेही ते खूप लाडके होते. त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांच्या मनात खूप मान होता. त्यांच्या शब्दाला कधी खाली पडू देत नव्हते. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजण धडपडत होते. गुरुजींचाही त्यांच्यावर जीव होता. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन त्याचा अभ्यास घेत बसत. पहाटे उठून अभ्यास घेत. गुरुजींचा मुलगा वारला तेव्हा दुःखाच्या सागरात बुडून गेले. 7वी पास झाल्यानंतर विद्यार्थी साहजिकच शाळा सोडत असत. काही शिकलेल्या बापूंनी गावच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळवून दिली होती. अणूच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन करा. शोध या कथेची नायिका अणू आहे. ती 4 चौघींसारखी एक तरुणी नाही. तिच्या व्यक्तिमत्वाचे रसायन वेगळे आहे. वरवर पाहता ती तऱ्हेवाईक विक्षिप्त वाटेल, पण ती तशी नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. ती स्वतंत्र विचाराने वागू पाहते. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही. आपले विचार स्वतंत्र हवेत, मते स्वतंत्र हवीत यावर ती ठाम आहे. स्वतःचे स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ती 5 वर्ष स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो तेव्हा आपण आईवडिलांच्या, भावंडांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधाराने जगतो. अशावेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत. दृष्टी स्वतंत्र नसते. कोणतेही निर्णय आपण स्वतःच्या मनाने घेत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य होय.
त्याला अणू नाकारते. समाज समजून घ्यायचा असेल तर समाजात वावरले पाहिजे म्हणून ती नोकरी करायचे ठरवते. नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो म्हणून ती नर्स होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळवते इतकी ती झोकून देऊन काम करते. असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व अणू स्वतःसाठी घडवत होती. बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दात व्यक्त करा. बोर्डिंगातल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती. त्याचप्रमाणे मुलांचेही ते खूप लाडके होते. त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांच्या मनात खूप मान होता. त्यांचा शब्द ते खाली पडू देत नसत. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजण धडपडत होते. गुरुजींचाही त्याच्यावर जीव होता. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन बसत, त्यांचा अभ्यास घेत, पहाटे उठूनही अभ्यास घेत. गुरुजींचा मुलगा वारला तेव्हा मुले दुःखाच्या सागरात बुडून गेले. 7वी पास झाल्यावर विद्यार्थी साहजिकच शाळा सोडत. काही शिकलेल्यांना बापू गुरुजींनी अन्य गावच्या शाळात शिक्षक पदाची नोकरी मिळवून दिली होती. आपली उदरनिर्वाहाची सोय झाली तरी विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना भेटत, श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पडत, त्यांचा आशीर्वाद घेत आपल्या गावी जात. त्यांच्या गावी गुरुजींनी यावे असं ते आग्रही करत. अशा प्रकारे आजही सर्व विद्यार्थ्यांचा गुरुजींवर जीव होता. विभाग क्रमांक 4 उपयोजित मराठी आणि त्याला एकूण 14 गुण आहेत. त्यातली कृती 4थी खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, 4 गुण. 4 पैकी 2 सोडवायच्या, एका कृतीला 2 गुण आहेत. 1 मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा. 2 माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा. 3 अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा. 4 वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा. आपण 4ही कृती सोडूया. क्रमांक 1 मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा. मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीचा जीवन प्रवास जाणून घेता येतो. 2 व्यक्तीच्या संवादाने मुलाखत फुलत असते. मुलाखतकार मुलाखतीत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. मुलाखतीत रसिकांना गुंगावून ठेवण्याचे कौशल्य मुलाखतकाराकडे असणे अपरिहार्य असते. मुलाखत घेताना काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक असते. मुलाखत त्याला सहसोपे प्रश्न विचारणे गरजेचे असते. मुलाखत दात्याला अधिकाधिक बोलते करण्याचा प्रयत्न मुलाखतकाराने करणे अपेक्षित असते. मुलाखतदात्याचा अवमान होईल, उत्तर देताना संभ्रमाची स्थिती निर्माण होईल असे प्रश्न टाळावेत. मुलाखतीचा हेतू लक्षात घेऊन प्रश्नावली बनवणे केव्हाही उचित ठरते. अपेक्षित उत्तर सूचित होईल असेच प्रश्नांचे स्वरूप असावे. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मुलाखत घेताना प्रश्नांची निवडही तितकीच महत्त्वाची असते. प्रश्नांची पुनरावृत्ती टाळावी. प्रश्नांची निवड करताना उपस्थित श्रोतृवर्ग लक्षात घेणे गरजेचे असते. मूळ विषय सोडून असंबद्ध प्रश्न टाळावे. ज्याद्वारे तणाव, संघर्ष निर्माण होईल असे मुद्दे उपस्थित करू नये. मुलाखत प्रवाही होईल अशा पद्धतीने संवाद साधत राहावे. मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने अनावश्यक हातवारे, हालचाली टाळाव्यात. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते. माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर पाहूया आपण. माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रक हे प्रकारे उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे. नवनव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावे यासाठीची ती एक खिडकी आहे. जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन असते. माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते. नवीन ग्राहक मिळवण्याची, नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी आहे. माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते. माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहोचवता येते. माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते. माहितीपत्रक वाचता क्षणीच लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले की समजावे माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला आहे. पुढची कृती आहे अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा. अहवाल लेखनाची उपयुक्तता. शाळा महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलने असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात. तसेच शासकीय, सामाजिक, आर्थिक संस्थांचेही कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमानंतर त्यांचे अहवाल लिहिले जातात. असे अहवाल भविष्यकाळात विविध प्रकारे उपयुक्त ठरतात. अहवालामुळे वाचकाला समारंभाचा, कार्यक्रमाचा तपशील माहीत होतो. कार्यक्रमांच्या, समारंभाच्या नोंदी ठेवल्या नाहीत तर भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवण्यात अडचणी येतात. तसे होऊ नये यासाठी अहवाल लिहिणे आवश्यक ठरते. भविष्यकालीन नियोजनासाठी ही अहवाल आवश्यक असतात. विविध संस्था, लघु उद्योग ते मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका
अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या समस्येच्या संदर्भात योग्य निर्णय घ्यायचा असेल, सार्वजनिक क्षेत्रात एखादा महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम सुरू करायचा असेल तर त्या अगोदर त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते. पुढची कृती आहे वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर आहे वृत्तलेख लिहिताना भाषा सरळ, साधी, मनाला थेट भिडणारी असावी लागते. विवेचन करताना शब्दबंबाळपणा टाळावा लागतो. भाषा जड, समजण्यास कठीण असू नये. प्रदीर्घ वाक्य नसावीत. छोटी छोटी वाक्य असतील तर वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते. शेवटी आपण ज्या विषयासंबंधीचा वृत्तलेख लिहित आहोत त्या विषयासंबंधीची वाचकांची जिज्ञासा शमली जात आहे ना हे लक्षात घ्यायला हवे. पुढची कृती आहे क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 4 पैकी आणि 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. आणि ते सगळ्यात महत्त्वाची सूचना की इथे मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांचा आधार घेऊन उत्तर लिहायचं. इथे रिकाम्या जागा दिसत एक एक शब्द भरतात काही विद्यार्थी, तसं करू नये. या रिकाम्या जागा नव्हेत तर मुद्दे दिलेले आहेत त्याच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, हे लक्षात घ्या. सविस्तर वर्णनात्मक उत्तर लिहायचं आहे. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचा समारोप स्पष्ट करा. भाषिक कौशल्ये, परिणामकारक निवेदन, अनपेक्षित समारोप, श्रोत्यांचा प्रतिसाद, मुलाखतीची यशस्वीता. 2. खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली. 3. खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा. प्रास्ताविक, अहवालाचा मध्य, अहवालाचा शेवट, अहवालाची भाषा, अहवालाची आवश्यकता. 4. खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा. वाचकांची अभिरुची, तात्कालिक महत्त्व, वेगळेपण, वाचकांचे लक्ष वेधणे, वृत्तलेखाची शैली. या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. 4 पैकी 2. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. बहुतेक विद्यार्थी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात, तर दुर्लक्ष करू नका. 10 गुणांचा प्रश्न किंवा 10 गुणांचे 2 प्रश्न, एका प्रश्नाला 5 गुण. पाहूया आपण. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचा समारोप स्पष्ट करा. भाषिक कौशल्ये, परिणामकारक निवेदन, अनपेक्षित समारोप, श्रोत्यांचा प्रतिसाद, मुलाखतीची यशस्वीता. उत्तर पाहूया आपण. इतका वेळ कसे अगदी छान जमून आले होते, पण आता कुठेतरी थांबायलाच हवे. पण हे थांबणे म्हणजे कळसासाध्य असला पाहिजे. इथेच मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्यपणाला लावायचे असते आणि श्रोत्यांना अरे रे फारच लवकर संपली मुलाखत असे वाटायला लावणारा समारोप करायचा असतो. हा समारोप करताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वतःसाठी थोडासा जास्त वेळ घेतला तरी चालेल. प्रश्नांऐवजी परिणामकारक, प्रभावी निवेदन या क्षणी महत्त्वाचे असते. मुलाखत योग्य वेळी, योग्य ठिकाणी संपवावी. योग्य वेळ कोणती, तर ती अशी वेळ की ज्यावेळी मुलाखत संपेल याचा श्रोत्यांना अंदाज आलेला नसतो. अनपेक्षितपणे ती संपवावी. अजून हवीशी वाटत असताना संपावी, पण ती अपूर्णच अर्धवट राहिली अशी स्थिती तरी संपू नये. भरभरून मिळाल्याचे समाधान तर श्रोत्यांना मिळावेच, पण अजून थोडा वेळ हे असेच मिळत राहिले असते तरी चालले असते असेही वाटायला लावणारा समारोप हा उत्तम समारोप. पुन्हा कधी हा असा वैखरीचा यज्ञ होणार असेल तर यायचेच असा निश्चय मनोमन करून श्रोते बाहेर पडले पाहिजेत. बाहेर जाताना मुलाखतीतील काही अविस्मरणीय संवाद मनात आठवत श्रोते बाहेर पडले की समजावे मुलाखत यशस्वी झाली, श्रोत्यांपर्यंत पोहोचली. पुढची कृती आहे खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा. माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली या मुद्द्यांना अनुसरून आपण लिहूया. 1. माहितीला प्राधान्य. नावच माहितीपत्रक असल्याने माहितीपत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे. माहिती आटोपशीर, संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती, उदाहरणार्थ संस्था नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, वेबसाईट, संस्थेचे बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे, कामकाजाची वेळ इत्यादी माहितीपत्रकात दिली गेलीच पाहिजे. मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे. तिच्यात अतिशयोक्त, चुकीची माहिती असता कामा नये. माहितीपत्रकातील माहिती वाचनीय असली पाहिजे, तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा. दुसरा मुद्दा आहे उपयुक्तता. आपले माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसे होईल याची दक्षता घेतली पाहिजे. वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. असे उपयोगमूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल,
तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या म्हणजे ग्राहकाच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक उपयुक्तच असते. माहितीपत्रकातील तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत का, दुधातील भेसळ ही अशी ओळखा, अशा वाक्यांकडे वाचकांचे लक्ष गेले की शहरी व्यक्तींनाही कृषी प्रदर्शनाविषयीचे माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते. 3. वेगळेपण. इतरांच्या माहितीपत्रकापेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल याची काळजी घेतली पाहिजे. हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे. इतरांपेक्षा वेगळी, नवी, रोचक, उपयोगी माहिती देणे आणि वेगळा लेआउट, वेगळा आकार, वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणे याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते. 4. आकर्षक मांडणी किंवा लेआउट. माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. मांडणी सरदोपट असू नये. माहितीपत्रक दिसताक्षणी ते वाचावेचे वाटले पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार असावा, रंगीत छपाई असावी, पहिले पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे, त्याचा आकार योग्य असावा, त्याचे शीर्षक, बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञ मदतीला घ्यावेत. 5. भाषाशैली. माहितीपत्रक केवळ पाहिले जात नाही तर ते वाचलेही जाते. म्हणून ते वाचावीसे वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे. उदाहरणार्थ, आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. एवढी सगळी माहिती, आता तणावाला वेळ नाही, एवढ्या 4च शब्दात सांगणे म्हणजेच मनाला भिडणारी शब्दयोजना करणे होय. थोडक्यात भाषाशैली पाल्हाळीक नको तर मनाची पकड घेणारी हवी. पुढची कृती आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा. प्रास्ताविक, अहवालाचा मध्य, अहवालाचा शेवट, अहवालाची भाषा, अहवालाची आवश्यकता. पहिला मुद्दा आहे प्रास्ताविक. इथे खालील बाबींचा किंवा मुद्देविषयी समावेश असणे अपेक्षित आहे. समारंभाचा विषय, समारंभाचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचे नाव, पद, प्रमुख पाहुण्यांचे नाव, पद, समारंभाच्या आयोजकांचे नाव, पद, अन्य उपस्थितांचा उल्लेख. या सर्वांचे शाब्दिक स्वागत, दीपप्रज्वलन किंवा प्रतिमा पूजन किंवा ईशस्तवन किंवा स्वागतगीत यांचाही उल्लेख प्रास्ताविकात केला जातो. 2. अहवालाचा मध्य. कार्यक्रमांचे, समारंभाचे नियोजन, कोणाकोणाचा सहभाग होता, नेमके कोणकोणते उपक्रम झाले, त्या उपक्रमांचे फलित काय मिळाले, या संदर्भात पुढील योजना, नियोजन काय असणार आहे याबाबत क्रमबद्ध मुद्देसूद विवेचन करणे अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनोगतही इथे लिहिणे अपेक्षित असते. प्रमुख पाहुण्यांचे विचार, अध्यक्षांचे भाषण, निवडक 2-3 उपक्रमांच्या सादरीकरणावरील भाष्य, पारितोषिक वितरण समारंभ यांचा उल्लेख अपेक्षित असतो. 3. अहवालाचा शेवट. कार्यक्रम, समारंभ कितपत साध्य झाला हे लोकांच्या प्रतिसादावरून आजमावून त्याचा उल्लेख अहवालात करावा. याचप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी, यशस्वीता या संबंधीच्या निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे अपेक्षित असते. 4. अहवालाची भाषा. मराठी भाषेचे स्थान, महत्त्व, सद्यस्थिती या बाबतीत आयोजित केलेले उपक्रम आणि कार्यक्रम यांना अनुसरून योग्य त्या औपचारिक भाषेत अहवाल लिहावा. संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादीनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागते. त्यानुसार त्या त्या क्षेत्रातील अहवालाची ठराविक भाषा विकसित झालेली असते. अशा ठराविक भाषेचा वापर अहवाल लेखनात केला जातो. 5. अहवालाची आवश्यकता. कार्यक्रमाच्या, समारंभाच्या नोंदी ठेवल्या नाहीत तर भविष्यकाळी संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळण्यात अडचणी येतात. तसे होऊ नये यासाठी अहवाल लिहिणे आवश्यक ठरते. भविष्यकालीन नियोजनासाठी अहवाल आवश्यक असतात. विविध संस्था, लघु उद्योग, मोठमोठे उद्योग, ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या समस्येच्या संदर्भात योग्य निर्णय घ्यायचा असेल, सार्वजनिक क्षेत्रात एखादा महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम सुरू करायचा असेल तर त्या अगोदर त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते. पुढची कृती आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा. वाचकांची अभिरुची, तात्कालिक महत्त्व, वेगळेपण, वाचकांचे लक्ष वेधणे, वृत्तलेखाची शैली. 1. वाचकांची अभिरुची. आपले वाचक, त्यांची गरज, अभिरुची लक्षात घेऊन वर्तमानपत्रात काय लेखन करावे लागते
एखादे वृत्तपत्र ग्रामीण भागात प्रकाशित होते, त्याचा वाचक कोणत्या वर्गातील आहे, त्याची गरज काय आहे हे लक्षात घेऊन विषय, भाषा, आशय, त्यांची अभिरुची इत्यादींचा विचार करून लेखन केले तरच वर्तमानपत्र वाचकांच्या हृदयावर अधिराज्य करू शकते. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार करावा लागतो. 2. तात्कालिक महत्त्व. वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. वृत्तलेख हा विशिष्ट निमित्ताने लिहिला जातो. त्यामागे तात्कालिक कारण असेल तर वाचक तो वृत्तलेख वाचतात. त्यासाठी त्याचे ताजेपण, समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते. 3. वेगळेपणा. वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखाच्या आराखड्यात विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात घेण्याची गरज असते. वाचकांचे लक्ष वेधणे. वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते त्याच्या शेवटापर्यंत वाचकांची उत्सुकता टिकली पाहिजे. त्यासाठी वृत्तलेख लिहिताना त्याचा एक आराखडा तयार करावा लागतो. त्यात साधारणपणे वृत्तलेखाचा विषय, त्याची मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, पोटशीर्षक, विवेचन, त्यातील चित्रे, तक्ता, आलेख, नकाशा, छायाचित्रे या सर्वांचा विचार करावा लागतो. सदर चित्रे कोठे उपलब्ध होणार आहेत, कोणाकडून काढून घ्यायचे आहेत हा विचार देखील करावा लागतो. वृत्तलेखाचा मजकूर जितका उत्तम हवा असतो तितकीच त्याची चित्रे देखील समर्पक व चांगली असावी लागतात. कारण एक चित्र 1000 शब्दांचे काम करते असे म्हणतात. त्या अर्थाने वृत्तलेखाची उंची वाढवण्याचे काम समर्पक चित्रे करत असतात. या संबंधीचे नियोजन केले आणि त्यासाठीचे कच्चे टिपण, संदर्भ तयार करून ठेवले तरच वृत्तलेख लिहिणे सुलभ होते. 5. वृत्तलेखाची शैली. वृत्तलेखाचा प्रारंभीचा भाग बातमीसारखा असतो. वृत्तलेखाच्या पहिल्या भागात बातमीचा उलगडा झाला पाहिजे. कशावरती आणि का या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती प्रारंभीच्या भागात व्हावी लागते. त्यानंतर मधल्या भागात विवेचनाला संधी असते. अखेरच्या भागात समारोप करताना या वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते याचा विचार करावा लागतो. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना भाषा सरळ, साधी व मनाला थेट भिडणारी असावी लागते. विवेचन करताना शब्द बंबाळपणा टाळावा लागतो. भाषा जड, समजण्यास कठीण असू नये. प्रदीर्घ वाक्य नसावीत. छोटी छोटी वाक्य असतील तर वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते. शेवटी आपण ज्या विषयासंबंधीचा वृत्तलेख लिहित आहोत त्या विषयासंबंधीची वाचकांची जिज्ञासा शमली जात आहे ना हे लक्षात घ्यायला हवे. विभाग क्रमांक 5. व्याकरण आणि लेखन. त्याला मिळून 20 गुण आहेत. व्याकरणाला 10 आणि निबंध लेखनाला 10. आता पाहूया कृती क्रमांक 5 सूचनेनुसार कृती करा. आता इथे कृती क्रमांक 5 10 गुण आहेत, लक्षात घ्या. त्यातली पहिली पाहूया कृती. किती आतून असतात ती. या विधानाचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. 1 गुण आहे. पर्याय दिलेले आहेत. ती आतून असतात, ती फार असतात आतून, ती आतून असत राहतात, ती खूप आतून असतात. आता किती आतून असतात ती या विधानाचं विधानार्थी वाक्य आहे. ती खूप आतून असतात. 1 गुणांचं उत्तर लिहायचं. पुढची कृती आहे सूचनेप्रमाणे सोडवा. अशी माणसं क्वचितच सापडतात. नकारार्थी वाक्य करा. 1 गुण आहे. त्याचं उत्तर होईल अशी माणसं बहुतेक सापडत नाहीत. होकारार्थीचं नकारार्थी करताना विरुद्धार्थाचे शब्द वापरावे लागतात. क्रमांक 2 योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे. पती पत्नी या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. पर्याय कर्मधारय समास, विभक्ती तत्पुरुष समास, इतरेतर द्वंद्व समास, द्विगु समास आणि अचूक उत्तर आहे इतरेतर द्वंद्व समास. पुढची कृती आहे नीलकंठ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. 1 गुण आहे. त्याचं उत्तर आहे बहुव्रीही समास. 3 योग्य पर्याय निवडा. कमलने बक्षीस मिळवले या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. 1 गुण आहे. पर्याय कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही आणि अचूक उत्तर आहे कर्मणी प्रयोग. पुढची कृती आहे योग्य पर्याय निवडा. भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखून लिहा. 1 गुण आहे. वाक्य आहेत आज लवकर सांजावले, त्याने कपाटात पुस्तक ठेवले, युवा दिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. आज लवकर सांजावले, त्याने कपाटात पुस्तक ठेवले,
युवा दिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले, त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले. आणि यातलं भावी प्रयोगाचं वाक्य आहे, आज लवकर सांजावले. 4 नंबरची कृती आहे योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे. जो अंबरी उफाळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. पर्याय अर्थांतरण्यास अतिशयोक्ती, अनन्वय, अपनहुती. आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे अतिशयोक्ती. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील या वाक्यातील उपमेय ओळखा. 1 गुण आहे. इथे उपमेय आहे नयन. 5वी कृती आहे मुखवटा चढवणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. 1 गुण. पर्याय मुळात नसलेले रूप धारण करणे, मुखावर पांघरून घालणे, मुखावर लेप लावणे, खूप मोठा पराक्रम करणे. आणि अचूक उत्तर आहे मुळात नसलेले रूप धारण करणे. कृती आहे मुखवटा चढवणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1 गुण आहे. समाजातील अनेक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी मुखवटा धारण करून वागतात. आणि शेवटचा प्रश्न आहे कृतीपत्रिकेतला, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 10 गुण आहेत. 1 मी अनुभवलेला पाऊस. 2 माझा आवडता खेळाडू. 3 मी फळा बोलतोय. 4 पेट्रोल संपले तर. 5 वाचते होऊया. कोणताही एक निबंध सोडवा. इथे व्हिडिओमध्ये मात्र मी निबंध घेतलेले नाहीत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला, वाणिज्य, विज्ञान या 3ही शाखांना उपयुक्त असणारी मराठी विषयाची मागच्या वर्षीची बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. म्हणजे कृतीपत्रिका होती 2023ची. एक मार्गदर्शन म्हणून नक्की उपयोग होईल. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेला व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.